तर मित्रांनो, आज आपण निघालेलं आहे सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया. यस, बरेच दिवस झालं इकडे जायचा प्लॅन चालू होता, बट काही सक्सेस होत नव्हता आणि बऱ्याच दिवसांनी प्लॅन झाला आहे आणि आता आपण निघालो आहे तिकडे बेंगलोरला. तर बेंगलोरला बसण्यासाठी आपण आता पेटनाक्यावरती आलेलो आहे. ते सोलो ट्रिप वगैरे जाणं काही आपल्याला कधी पसंत नसते, तर लय विनंत्या करून एक आपल्या भावाला तयार केले बरोबर याला, जो कधी नेरल्याच्या बाहेर पण पडला नव्हता, तेव्हा डायरेक्ट बेंगलोर फिरायला येणार आहे. आणि आपला एक भाऊ तिथं बेंगलोरमध्ये आहे, तर त्याकडे आपण जाणार आहे. आपण आता निपाणीच्या पुढे कुठेतरी आलोय आणि इथं पेट्रोल भरायला गाडी थांबते. इथं मध्ये संध्याकाळी जाग आली, बघतो तर ड्रायव्हरनं गाडी कुठून तर मधनंच गाठली होती. काय समजा, आपण तर हायवेने जाणार होतो, पण ही गाडी मधनंच कुठनं तर जायला लागली होती. बहुतेक टोल वाचवण्यासाठी ड्रायव्हरने हे एखादं जुगाड लावलं असं वाटतंय. गुड मॉर्निंग फ्रेंड. आपण आता बेंगलोर सिटीमध्ये आलेलो आहे. सकाळी आता 8:30 झालेले आहेत आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये आपला स्टॉप आहे. बेंगलोरमध्ये नवीन आला असेल तर तुम्ही रेस्टॉरंट बुक करू शकताय. एकदम अफोर्डेबल रेट मध्ये तुम्हाला घेऊन जाते. जर तुम्ही दुसऱ्या प्रायव्हेट रिक्षाने वगैरे गेला तर ते तुम्हाला खूप गंडवते. त्यामुळे रेस्टॉरंट खूप करा. तुम्ही एकदाचे बाबा दोस्त आपला बेंगलोर आपल्याला फिरवणार आहे. हे आपल्या भावाचा फ्लॅट, बेडरूम, किचन. वा, संसार करत होता भाऊ. आता जे आपला होऊन झालेला आहे, आता आपल्याला आज बेंगलोर मध्ये स्पॉट कव्हर करायचे आहेत. आपण ऍक्च्युली बाहेरचे स्पॉट बघायला जाणार होतो, पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. त्यामुळे बेंगलोर मध्ये स्पॉट सगळे कव्हर करूया. बॉटनिकल गार्डन, समर पॅलेस, टिपू सुलतान समर पॅलेस, बेंगलोर फोर्ट पण आहे. या गोष्टी बघायच्या आपल्याला. विधानसौधा बघायला निघालो होतो. लय भूक लागली होती. रस्त्याकडे तर लय गर्दी दिसली म्हणून गाडी थांबवली. तर यांच्याकडं उडीद वडा, चटणी बिटणी असलं काय होतं, एक नंबर होतं चवीला सगळं. इथं स्ट्रीट फूड जे आहे ते सगळं चांगलं मिळते, पण त्यामध्ये इडली आणि उडीद वडाच मिळतो बेंगलोरमध्ये.
ही कर्नाटकची विधानसौधाची इमारत आहे. आपल्याकडे याला विधानसभा बोलतो आपण, इकडे त्याला विधानसौधा असं म्हटलं जातं. तर ही न्यू द्रविडियन स्टाईलमध्ये बांधलेली इमारत असून ही भारताची सर्वात मोठी विधानसभेची इमारत आहे. या बिल्डिंगचा फाउंडेशन स्टोन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1952 साली ठेवला व 1956 साली या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. स्वतंत्र भारतानंतर वास्तुकलेचा हा एक उत्तम नमुना मानला जातो. तर ही जी बिल्डिंग बघताय उजव्या साईडला ती आहे कर्नाटक कोर्टाची. तर सध्या इथं असं चालू आहे की हे काहीतरी नवीन कायदा बनवतात आणि इथं बनलेला कायदा हे जे तुम्ही इकडे बघताय विधानसभा त्यांची तिथं मोडला जातोय. तर हे कर्नाटकमध्ये सध्या असं सुरू आहे.